कोण कुणाचा नाही जगती संकट समय सोडून जाती, बाळपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण तू. पैसा असता दुनिया भोवती, पैसा न होता कोणी न पुसती. हे वास्तव माझ्या जीवनामध्ये 3 वर्षापूर्वी आलं. वडिलांना अटॅक आल्यानंतर मी जागा झालो, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि देवासारखे मला सावंत साहेब भेटले. त्यांनी मला समर सक्सेस मध्ये आणलं, उभं केलं. पण टिकवून ठेवण्याचं काम देव नाही पण देवापेक्षा कमी नाही, असे माझे ग्रेट मेंटॉर सचिनजी घोरपडे सर आणि सावंत सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. माझी सक्सेसची स्टोरी सांगतो. एकही व्यक्ती नसेल तरी मी कोणताही सेमिनार, कोणताही एलडीपी किंवा कोणताही प्रोग्राम मी समर सक्सेसचा चुकवलेला नाही. आता गोव्याला जरी असेल तर मी स्वतः एकटा गेलेलो. दुसरा मुद्दा असा की पॅरलल टीम, निलेश सर असतील, संदीप उमाप असतील सर किंवा अकोल्याची टीम, इन्स्पायरेशन येतं त्यांच्याकडून काय ना काय शिकायला भेटतं. कुंभार सर असतील किंवा निपाणीचे सगळी टीम, एक चैतन्य निर्माण होतं. दुसरा मुद्दा, मी दीपा मॅडमचं पण नाव घेतो, त्यांचं पण मी दाखले बऱ्याच ठिकाणी घेतो, जेणेकरून माझ्या टीमला इन्स्पायरेशन मिळतं. आणि 0 to हिरो करण्याचा मानस मी स्वतः ऍक्च्युली वर्किंग 28 महिन्याचं आहे. त्यातून 2 वेळा परत झालो, परत 0 झालो, 2 वेळा परत झालो, परत 0 झालो, परत नव्यानं चालू केलं. ऍक्च्युली 16 महिन्यामध्ये आज टचिंग प्लॅटिनम आहे. सांगायचं एवढंच आहे, परत झालो, मला चांगले पैसे मिळतात, काही लोकांना खटकलं, 0 झालं, गेली निघून टीम. पण काल राठोड सरांचं मला खूप आवडलं. म्हणजे हे जे पॉइंट आहेत हे मला अशा ट्रेनिंग मधूनच मिळतात. आणि एक चांगला अँकर होस्टर कसा बनता येईल हा माझा मानस होता. आणि मी निलेश सरांच्या पावलावर पाऊल टाकून मी एक उत्तम अँकरिंग पण चांगलं करतो. त्याच्यामुळं आज फक्त सक्सेस ह्याच्यामुळे मिळाला, कन्सल्टन्सी, सातत्य, प्रचंड सातत्य. सकाळी घरातून 8ला काम असं नसून सकाळी 8ला घरातून बाहेर पडलं, यायचं टायमिंग नाहीये. एक 1,60,000 किलोमीटर मोटरसायकलवर फिरलो, नंतर 4 व्हीलर आली. 1 तोळा सोनं नव्हतं लग्नामध्ये, 15 तोळा सोनं केलं मिसेसला. 21 लाख रुपये मी कर्ज फेडलं. ही समर्थ सक्सेसची ताकद. दुसरा मुद्दा, 11वी-12वीला कन्याला अकॅडमी मध्ये टाकू शकलो आणि त्याचा रिझल्ट असा 91% ग्रुपला तिला चांगली मार्क. थँक्यू सर. सक्सेस मुळे शक्य झालं. आणि आपले ऍडमिन सर, त्यांनी पण मला वेळोवेळी सहकार्य केलं, त्यांच्यासाठी पण जोरदार काय झालं. धन्यवाद.